पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन. विकसित भारताच्या निर्मितीत आपल्या शहरांची खूप मोठी भूमिका असून गेल्या 11 वर्षात केंद्र सरकारनं शहरी भागातल्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. समावेशक विकासावर भर देणाऱ्या भारताकडे जागतिक मूल्य साखळीतला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहिलं जात असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं दावोस परिषदेत प्रतिपादन. भारताच्या ऊर्जा संक्रमणामुळे औद्योगिकीकरणाला, रोजगार निर्मितीला आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना मिळाली असल्याचा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा विश्वास. देशातल्या बहुप्रतीक्षित जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याची घोषणा. 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरित्या होणार सुरुवात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले जाणार. मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम राबवणार एकनाथ शिंदे यांची माहिती. बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. असे खटले जलदगती न्यायालयात चालवले जावेत, मंत्री दादा भुसे यांची मागणी. वायू गुणवत्ता मापन प्रणाली बसवण्यास टाळाटाळ करत नियमभंग करणाऱ्या 106 बांधकामांना कार्यस्थगिती नोटीस. मुंबईतल्या प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची कडक कारवाई. थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज देशभरात पराक्रम दिवस होत आहे साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिवादन. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून केलं अभिवादन. आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला 5 T20 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज रायपूर इथे होणार. नमस्कार. 4:30